नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं। महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यास आपल्यासाठी आणलेला आहे। आता या सेतू अभ्यासामध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय काय शिकायचं आहे आणि कशा पद्धतीने हा उपयोगी आहे शिक्षकांसाठी सुद्धा, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि पालकांसाठी सुद्धा। तर त्याच्या काही ज्या इन्स्ट्रक्शन्स आहे, त्याचे काही गाईडलाईन्स आहे, हे मी तुमच्यासमोर तुम्हाला वाचून दाखवतो। विद्यार्थ्यांशी हितगुज हा सेतू अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना। विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षात तुम्ही ऑनलाईन व इतर अनेक मार्गांनी तुमचं शिकणं चालू ठेवलं। तुमचं खूप खूप कौतुक। आता शैक्षणिक वर्ष सुरू होतंय, पुन्हा जोमाने आपल्याला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला काही दिवस आपणाला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी, जेणेकरून या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी आपली चांगली पूर्वतयारी होईल। ही पूर्वतयारी करणे सोयीचे व्हावे यासाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे। मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही नेमके काय शिकलात, या इयत्तेत आपल्याला काय नवीन शिकायचंय हे समजून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम तुम्हाला मदत करेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर हा सेतू अभ्यासक्रम दिवसनिहाय क्रमाने सोडवायचा आहे। यात वेगवेगळ्या कृतींचा समावेश आहे। या कृती सोडवताना तुम्हाला मजा येईल, पण लक्षात ठेवा, या कृती तुम्ही दिलेल्या नियोजनाप्रमाणे व स्वतः सोडवायच्या आहेत। सोडवताना काही अडचण आली तर शिक्षक आणि पालक तुम्हाला मदत करायला आहेतच। या कृती कशा सोडवायच्या आहे आणि हो, हा 45 दिवसांचा अभ्यास करताना दर 15 दिवसांनी तुम्हाला एक छोटीशी चाचणी सोडवायची आहे। चाचणी स्वतः एकट्याने सोडवा। चाचणी सोडवून झाल्यावर ती तुमच्या शिक्षकांकडून तपासून घ्या। चाचणीत न जमलेल्या भागाची पुन्हा तयारी करा। हा अभ्यासक्रम सोडवताना काही भाग समजला नाही किंवा अवघड वाटला तर काळजी करू नका, तो समजून घेण्यासाठी तुमच्या शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या। हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। आता काही गाईडलाईन्स या शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा आहेत, त्या आपण बघूया। शिक्षक पालकांसाठी सूचना। कोविड-19च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना वर्ग अध्यापन होऊ शकले नाही। नव्या शैक्षणिक वर्षात शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे। मागील शैक्षणिक वर्षात आपण ऑनलाईन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहोचविण्यासाठी विविध प्रयत्न केलेत। मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी, तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे। सेतू अभ्यासक्रम हा मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमावर आधारित असून मागील इयत्तेचा पाठ्यक्रम व सध्याच्या इयत्तेचा पाठ्यक्रम यांना जोडणारा दुवा आहे। सदर अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून तो मागील इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाशी संलग्न व त्यातील घटकांवर आधारित आहे। सदर अभ्यासक्रमात क्षेत्र, कौशल्य, संकल्पना व अध्ययन निष्पत्ती क्षमता विधाने यांचा समावेश केला आहे। विद्यार्थ्यांना नेमके काय मार्गदर्शन करायचे आहे यासाठी मदत होईल। संकल्पनेप्रमाणे जाणून घेऊया मध्ये संबंधित संकल्पनेबाबत विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जाणून घेऊया त्या संकल्पनेबाबत त्याने अधिक सक्षम व्हावे यासाठी सक्षम बनूया। मिळालेल्या माहितीचे किती आकलन झाले यासाठी सराव करूया व मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याने अधिक चिकित्सक विचार करावा, सर्जनशील व्हावे, अर्थात उच्च बोधात्मक क्षमतांचा विकासासाठी कल्पक होऊया या सदरांचा समावेश केला आहे। संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी मदत हवी म्हणून सर्वच कृतीमध्ये दीक्षा ॲप, QR कोड इत्यादीची मदत घ्यावी। मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नेमके काय शिकले हे समजण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेतील संकल्पना समजून घेण्यासाठी व अध्ययनासाठी हा सेतू अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे।
सेतू अभ्यासक्रम एकूण 45 दिवसांचा असून त्यात ठराविक कालावधीनंतर घ्यावयाच्या एकूण 3 चाचण्यांचा समावेश आहे. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून सदरचा सेतू अभ्यासक्रम दिवसनिहाय नियोजनाप्रमाणे पूर्ण करून घ्यावा. चला सराव करूया हे सदर विद्यार्थी स्वप्रयत्नाने सोडवतील याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. निश्चित केलेल्या कालावधीनंतर घ्यावयाच्या चाचण्या विद्यार्थ्यांकडून सोडून घ्याव्यात. चाचण्या तपासून विद्यार्थीनिहाय गुणांची नोंद स्वतःकडे ठेवावी. चाचणी तपासताना विद्यार्थीनिहाय विश्लेषण करून मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मदत करावी. सदरचा सेतू अभ्यास हा शिक्षकांसाठी असला तरीही शाळा ऑफलाईन सुरू नसल्या कारणाने याचा वापर करून पालक, शिक्षक, मित्र यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व पुढील इयत्तेत शिकवायच्या कृतींची किंवा अभ्यासक्रमाची पूर्वतयारी घेऊ शकतील. वयानुरूप समकक्ष वर्गातील मुलांसाठी SCERT मार्फत तयार केलेल्या विद्यार्थी मित्र व शिक्षक मार्गदर्शिका यांचा संदर्भ म्हणून उपयोग करावा. सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी व वापराकरता आपणास हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.